गोड मानून घ्यावी सेवा गुरुपावंत तुम्ही लाख लाख डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं या लाख लाख डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं या तुम्हाला रसिक माय बापाला नाम सोंगाड्याचं काम असतं कसे दादा आमची गावची यात्रा आणि गावची यात्रा म्हणजे एकट्या माणसाचं काम आहे का त्यामुळे गावातले 2-4 कार्यक्रम आणि यंदा कशी तरी गावची यात्रा पार पाडतो स्वत बोराडे जुन्नरकर ते आले त्यांना बोलावून घेतो आणि पुढच्या कामाला लागतो स्वत बोराडे जुन्नरकर काय नाही बाबा तुझ्या आशीर्वाद आणि अत्यंत चाले बघ अचानक चाललंय ना तुझं कसं काय चालेल अरे काय मूर्खा एवढं मोठं आजारी होतं तरी तुम्हाला पाहायला आलं नाही आयला थोडं कान आलं बरं का श्वास का तुला आजारी होता अरे आजारी होतो आजारीची चौकशी करत करत प्रत्यक्षात गेलं पण आजाराला इलाज गावला नाही म्हणजे इथं भारतात तुला काही इलाज गावला नाही अरे बाबा परदेशात गेलो तरी पण इलाज गावला नाही तरी तिथं त्या डॉक्टरला इलाज गावला अरे बाबा डॉक्टर एवढा झाला पण इलाज गावला नाही असा कुठला आजार भाऊ सागर मला सांग तुझ्या 2 कानाने ऐकतो का नाही आयला ऐकतो की का तुझ्या 2 डोळ्याने पाहतो का नाही आयला पाहतोय की तुझ्या 2 पायाने चालतो का नाही अय्या बघ पाय शाबुते चालतोय की नाही पण माझं तसं नाही होईल काय रे बाबा सांगायचं बसून तिला सांगायचं येते आयला नालाय का म्हणला काहीतरी चांगलं सांगतोय अरे बाबा मस्कर केली पण साऱ्या गावात बोलून चालू तू सागर लई दारूच्या व्यसनी गेला सारखा दारू पितोय गावात बोलवून करतोय लोकांना शिवीगाळ करतोय म्हणजे अख्खं गाव मला नाव अख्खं गाव तुला नाव ठेवायला लागलंय का हा पोरगा असता हरी गेला अरे बाबा आणि दारू प्यायला लागला अरे बाबा 2 वाक्यात सांगतोय 2 वाक्यात मी दारू का प्यायला लागलो अरे तो दारू तर रंगला त्याचा संसार भंगला दारू का प्यायला लागला अरे जिससे दिल लगाया था वो दिल्ली चली गई जिससे दिल लगाया था वो दिल्ली चल गई इसलिए मेरे दिल की तसल्ली चल गई मैंने सोचा था ये बिजली की करंट से मर जाऊं लेकिन हाथ लगाने से पहले वो भी चली गई मला सांगायचं 2 खरबा लागतं गळ्याला तू माझी मारायची वाट पाहतोय अरे बाबा तसं नाही दारू का प्यायला लागला अरे असं जीवन असेल तर मेलेलं बरं पण मरणाची भीती वाटते म्हणून मोकार पेलेलं अरे पिऊन देह झाला माझा खराब माझ्यामध्ये आहे शराब तुझ्यात आहे शराब तर गुलाल बुकायनी ताटी माझी सजवा मात्र श्वास उतळायची फुलं मात्र तेवढी दारू भिजून उतळा खरे तुझं खरे कारण श्वास अरे दारू ही वाईट आहे त्यामध्ये नवसागराचा अर्थ आहे बनवणारा धूर्त आहे आणि पिणारा मूर्ख आहे बरोबर म्हणून म्हणतो समाज आणि माय बाप दारू बसून सावधान शाबास आणि खास करून माझ्या मित्रमंडळीनो दारू बसून सावधान बर का हा या पाया पाडा आयुष्य बरांड कराय टिंगल केल्याशिवाय सिंगल पाजत नाही बरोबर आहे दादा बोलवायचं कारण म्हणजे कसं 2 दिवसाने आपली गावची यात्रा आली आणि गावची यात्रा करायची म्हणजे दोघा माणसाचं काम आहे का त्यामुळे गावात पैशावाला आणि शाला सुरता मारा बांगर साहेब जुन्नरकर ते आले त्यांना बोलावून घ्या त्यांना आवाज देतो पुढच्या कामाला लागू बांगर बाबा जुन्नरकर राम 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 मामा राम राम कसं काय चाललंय काय नाही मामा तुमच्या आशीर्वादाने आत्याने चालले बघा स्वाद तुमचं कसं काय चाललंय बाकी किताब सुन पहिला होतोय
अरे चापसून बघायला काय ते व्यापारी काय रे हा अरे मी तर अल्पमते विना काही वर्ण तुमचे गुन्हा अगदी बरोबर आहे मामा उद्या का तारीले पाशे नाही हे मेहमान नामाचे वा क्या बात आहे. क्या बात आहे. आता हे मी प्रमाण देतो छान छान मामा छान नाम घेऊन आलो बाबा अरे मी आजारी होतो श्वास मला भेटायला तर यायचं ना बा अरे मामा आता एवढ्या सुविधा निघाल्या साधा फोन करायचा ना आजार नाही भयंकर वाईट होता मोठा आजार आजार म्हणजे काय लागा मुतखड्याचा आजार अरे मामा त्या आजाराचे नाव गोष्टच काढू नका बघा सागर त्याच आजाराची चौकशी करत हा. जुन्नर पासून खेळला आलो बघा म्हणजे डायरेक्ट जुन्नर बसून खेळला आले खेळला मला तज्ञ डॉक्टर गावले उच्च दर्जाचं शिक्षण अहो म्हणजे पुण्याला पाठवलं तर ह्यांना देऊन यावं लागलं आजार वाईट होता बाबा पाहिलं का बाबा खेळला सुद्धा घेतला नाही डायरेक्ट पुण्याला सोसूनला पाठवलं सोसूनला अहो तिथं गेलो डॉक्टर म्हणले आजार लय भयंकर वाईट आहे मोठा आजार आहे म्हणजे 2 पिढ्यांचा खर्च येईल पाहिलं का मामा 2 पेट्यांची काय गरज आहे तुला अरे तुझं एका गाडीत काम झाला नालाय का भाव तसं नाही आमच्या भागात बाबा 2 पेट्या म्हणजे त्याला 2 लाख रुपये म्हणतात पण मामा काढला गरीब माणूस एवढे पैसे आणणार कुठून सागर बोराडे जीवनात माणसाला कशाचं सण करता येईल पण मित्र पैशाचं सण कुणी करू शकत नाही अगदी बरोबर आहे पण त्याचे मन आहे पुण्यवंत व्हायचे आहे तुला सांगितलं हिंदी डायलॉग हा बरोबर आहे अगदी बरोबर आहे एवढे पैसे आणणार कुठून तू पडला गरीब माणूस एवढे पैसे आणणार कुठून या कंपनीचे मालक या आपल्या कंपनीचे मालक मास्टर नवाजी शेट्यावर डायरेक्ट देव तोडण्याला फोन केला मालकाला म्हणले 2 पेट्या काय तुम्हाला 4 पेट्या देतो मालक म्हणले फोनवर डॉक्टरने ते आवाज आहे म्हणजे तुमचं हे फोन बोलणं चालू असताना डॉक्टरनं हे बोलणं ऐकलं डायरेक्ट मला घेतलं ऍडमिट करून केला असेल पैशाचा आवाज ऐकल्यावर डॉक्टर काय करणार आहे आणि मग काही झोपवलं मला चौकशी सुरू झाली ऑपरेशनाची चौकशी सुरू झाली डॉक्टरने माझं मूत्रपिंड काढून टेबलावर ठेवलं चौकशीसाठी म्हणजे ती मूत्रपिंड काढून टेबलावरती चौकशीसाठी ठेवलं डॉक्टर गेले तिकडे इंजेक्शन गेले असतील भांडण अशी झाली तेवढ्यात कुठून मांजर आला तुला कसा आला तुला तोंडात टाकलं सुटलं मामा सुटू नाही तोंडात घेतला आणि डायरेक्ट सुटलं डॉक्टर आलंय बघतो तर मटरेल काय पेशंटचं मटेरियल गायब त्यांना बी आश्चर्य वाटलं मग आता नेमकं करायचं काय सगळं काही बघा डॉक्टर म्हणजे देव माणसं बाबा उच्च दर्जाचं शिक्षण मामा एका बोलून गेलं आणि आयला बघा स्वाद डोकं असावं तर डॉक्टर सारखं डोकं असावं उच्च दर्जाचं शिक्षण त्याचं ते पिल्लाचं मूत्रपिंड काढलं तिथलं तिथं आपल्याला वा 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 चांगली गोष्ट आहे का पण मामा तब्येत चांगली वाटते आता चांगलं आहे बाबा पण सध्या मामा लगीनच कसं काय हो असं काय सांगायचं आता सध्या लगीन मामा काय मला स्वप्न पडलं होतं सांगायचं कोणाला जाऊ दे मामा सिंगल केल्याशिवाय सिंगल पाहत नाही बरोबर कसे 2 वर्ष झालं आपल्या वयस्कर माणसाच्या हातात कारभार होता खरा यंदा आपल्या तरुण पोरांच्या हातात कार्यक्रम दिलाय तुला बोलवायचं कारण म्हणजे कसं 2 दिवसाला गावची यात्रा यंदा गावात छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे त्यासाठी तुला बोलावलं हे बघा 3 तिकड आणि काम तिकड अगदी बरोबर अरे बाबा गावची यात्रा करायची त्याची मना आहे गाव करील ते रावाला येणार अगदी बरोबर आहे म्हणून आता आपले भैरव देवाडे आले कंपनीचे छोटे मालक आले ते आले त्यांचे विचार ऐकून पुढच्या कामाला लागू अगदी बरोबर अहो भैरव देवाडे छोटे मालक काय चाललंय मालक बाबा
कसं काय चाललंय तुझं? काय नाही मला तुमच्या आशीर्वादानं आत्याने चालले बघा. आता ना बरं काय सांगायचं बाबा? काय बाबा काय झालं काय? अरे कोण दिवस आहे कसं नाही ह्याचा बरोबर अगदी बरोबर आहे मला. आहे का माणसाचा बरोबर? काय बरं माणसाचा मालक. अरे करोना काळ मधला दिवस आठवणार. आजच्या गावाला माहिती की आजच्या देशात माहिती माहिती आहे का नाही? कोरोनाचा काळ मालक त्याची तुम्ही विचारच करू नका. अच्छा ना अहो 5 रुपयाचा साबण दुकानदार 10 रुपयाला देत होता. कारण त्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं. लॉकडाऊन होतं आणि करोनाच्या काळामध्ये किती लोक मेली रे बाबा? काय बाबा मालक आता त्याची गंतीच करू नका. अहो तेवढंच नाही, हा मग 50 रुपयाचा फुगा तो दारूवाला 100 रुपयाला देत होता. नाही नाही दारू म्हणलं का बार मारायला लागत. अहो तसं नाही मालक, हाय कोरोनाचा काळ ते सांगतोय तुम्हाला. अरे पण या फाकड्याच्या करोनाच्या काळामध्ये लोक बंद नाही राहिले. एवढं मोठं शिक्षण, मोठं शिक्षण म्हणजे या शिक्षणाचा काहीतरी तुम्ही फायदा केला. फायदा असा घेतला हा. का हा कोरोना पुणे जिल्ह्यात आलाच कसा याचा शोध या फाकड्याने लावला. बघा मामा, हे बागर मामा, बघा पोरग एवढं शिकलं गावात परदेशात गेलं आणि हा कोरोना पुणे जिल्ह्यात आला कसा याचा शोध याचा शोध यांनी लावला बघा. लावला असून मग आता काय सांगायचं? मालक काय झालं रे? कसा काय लावला? आता मला एक सांग थोडं ऊस कडून सांगा. कोरोनाच्या काळामध्ये तुझा भाऊ कामाला कुठं होता रे? आता माझा भाऊ अमेरिकेत होता की. अमेरिकेत आता होता. तुम्हाला माहिती, मामाला माहिती, अख्ख्या गावाला माहिती. आता मला एक सांग हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला त्याला तिथं ठेवणार आहे का? अहो कसं ठेवणार तुम्हाला? लगेच गावाला पाठवला पाठवला की. कारण तुझ्या भावाला कोरोना झाला होता. जाता का नव्हता? नाही हो. जाता का नव्हता तुझ्या भावाला कोरोना? हा चालता ना. जाता ना? हा चालता. आता मला एक हा. सांग तुझ्या भावाचा कोरोना परत 4 दिवस उलटून कोरोना काय 4 दिवसांनी होतो का रे? हा, हा. अरे लगेच तुझ्या भावाचा कोरोना लगेच तुझ्या बापाला झाला का नाही? नाही हो. जाता का नव्हता तुझ्या बापाला कोरोना? हा? या इकडे. चालता मालक, चालता चालता. तुझ्या बापाचा कोरोना परत माझ्या बापाचा कोरोना. लगेच तुझ्या आईला झाला का नाही? नाही हो. जाता का नव्हता तुझ्या आईला कोरोना? हा? चालता पण तुम्ही असं केलं येऊ नका. चालता. जाता ना? हा, चालता. आणि तुझ्या आईचा कोरोना परत माझ्या आईचा परत लगेच तुझ्या बहिणीला झाला का नाही? नाही हो. जाता का नव्हता तुझ्या बहिणीला कोरोना ते? हा चालता. आणि तुझ्या बहिणीचा कोरोना परत माझ्या बहिणीचा कोरोना. अख्ख्या पुणे जिल्ह्याला झाला का नाही? नाही हो. तुझ्या बहिणीचा कोरोना अख्ख्या पुणे जिल्ह्याला झाला याचा शोध मी लावलाय. काय म्हणायचं म्हण? हो मालक, काय झालं? आईला तुम्हाला एवढी मोठी डिग्री दिली, हा उच्च दर्जाचं शिक्षण, पुणे जिल्ह्यात कोरोना आला कसा याचा शोध तुम्ही लावला बरोबर आहे. आणि माझ्या बहिणीमुळे अख्ख्या पुणे जिल्ह्यात कोरोना झाला अख्ख्या पुणे जिल्ह्याला तुझ्या बहिणीचा कोरोना मग झाला. याचा शोध तुम्ही लावला. मी लावला ना स्वतः. अहो छोटे मालक, मला काय म्हणायचं, इकडे या ना जाऊ. काय झालं? माझी बहीण का अख्ख्या पुणे जिल्ह्यात काय मुक वाटीत होती. आता ते मला माहिती. तुझ्या बाप- क्रिकेट मारते का काय बसली बाहेर आता तुला सगळं खरं वाटलं का? माणसाला काय वाटलं? अरे तुझी टीका केली ना. काय बसता इंडिया खायला इंडियात तिकडं बॅटिंग करते दांडा माझ्या हातात. ते मामा इकडे काय काय ते? हा? काय काय ते? पटकन हाताची चौकशी लागते. लय भारी तुरात ना मामा. हा आता तू आलो. तुला दुसरी जागाच का होत नाही? बरं एक काम करा. काय झालं? 3 ठिकाण काम बिघाड. हो हो या कंपनीचे मॅनेजर हा महेशला आवाज द्या बोलून घ्या. महेश कुमार. हो महेश कुमार. हो महेश कुमार. खाली हुई गाडून दुनिया वास्तव वैशाली स्वागत का डाकमेश कुमारची हात फुलारी आली नागिन गदिया पहाड़ पे नागारे के वास्ते महेश कुमार आया है आपके मनोरंजन के वास्ते मनोरंजन करने आया हूँ महेश कुमार नाम से मुझसे बड़ी वजह से मुझे मार मारा दोस्तों यही मेरा कहना है राम 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 राम. हे पण मागे. अरे काय झालं काय? माय घरी
बोकाळी आली हायच्या काय सगळा याच्या टायमाला याच्या आणि गटाव खालत होणार आहे. अरे याच्या टायमाला याच्या कोळस सुद्धा खाईन ना. हायच्या नावाच्या सगळा मालक तसं नाही. आता आपलं कसं वाटलं मार्गाला शेजारी घरे बरोबर आहे. सकाळी जाता जाता मी लाडाला म्हणलो असं पोरं आजारी पडली ना आला का तू आपलं? मग काल ऐकायला काढायचं झालं मला तू कसं झालं बाबा एकदम आनंदी आणि शेतीवाडी व्यवस्थित चालली. गाड प्रपंच व्यवस्थित चालत. भावाचं लग्न गेल्या वर्षी झालं ना. बहिणीचं लग्न आमचं झालं. आईचं काय बोलण्याची पद्धत आहे का? आता काय मोठं कुशाल म्हणतो आईचं लग्न हे काय बोलण्याची पद्धत आहे का? हा? हा? पद्धत आहे का बोलायचं? काय बोलावा? मी म्हणतो करायचं तर करून टाका ना. वय आहे का आता लग्न? लय मालक हा? बाबा आईचं लग्न नाही मग? अरे आईचं ऑपरेशन झालं का विचारतोय असं का होतं मारायला? लई दिवसात भेटला महत्वाचा प्रश्न अरे विचार ना. आहे ज्याची म्हणे मित्राची मित्र भेटे मनाचा संशय भेटे लई दिवसातून भेटला महत्वाचा प्रश्न अरे विचार ना. तू कोणा झाले मी अख्ख्या गावात आहे, तुला माहित नाही का? हा? अरे बाबा काय बोलण्याची पद्धत आहे काय का? बोलत आहे तू? फार दिवसाने भेटला आणि तू कोणाचा? हा मला एक सांगा काय झालं? तो शेजारवाला गेला का? हुशार म्हणतो कोणाचा नाही नाही, काय बोलण्याची पद्धत आहे? पद्धत आहे का नाही हा? हा? अरे तो माझाच ना तुझा. आता काय बोलला? बोलून दे ना. आता तुला काय झालं? काय चाललंय महेश भाऊ तुमचं स्वराडे बागर मामा तुम्हाला सोबाय पाहिजे काय गोष्टी अरे आपल्या पार्टीचे छोटे मालक आहे की नाही कुशाल माणसं कोणाचं हा. मला सांगा मालक काय झालं? आज आपला कार्यक्रम कुठल्या गावात आहे गोठवडी. गोटवडी बरोबर आहे. तालुका खेड तालुका खेड. जिल्हा पुणे बरोबर आहे. या काम करा काय झालं? आज आपण ह्या गावात आहे ना हा. ही समोर पब्लिक बसली का हा. यांच्या सुद्धा लक्षात नाही आलं पाहिजे. एवढीच्या सुद्धा लक्षात नाही आलं पाहिजे. हा कार्यक्रम आपला पार्टी सुटला बरोबर आहे. आणि आपण आपल्या देव तोंड्याला गेलो शाबास. तिथं सुद्धा गेल्यानंतर आपल्या घरच्यांच्या लक्षात नाही आलं पाहिजे का तू माझा आहे जशी माझ्या कॉलेज मला लक्षात झालं बरं का आता जागेवाला. आता लक्षात आलं आता माया बाबा बरोबर. काय? तुझ्या आईचं नाव राधाबाई शाबास. अरे तुझ्या आईचं नाव राधाबाई शाबास. याच्या आईचं नाव सगुणाबाई वा. याच्या आईचं नाव सगुणाबाई वा. अरे पण सगळे लोक तुझी आई ना असणार अरे तुझ्या आईचं नाव राधाबाई शाबास. बापाचं नाव उस्मान भाई आता खानदानीचं वाटलं करायचं. त्याच्या आईचं नाव सांगू ना बाई म्हणतो हा. आणि बापाचं नाव काय म्हणलं उस्मान भाई. चाचा क्या रे? 10 घ्या देतो ना. अरे काय आहे, आपल्या पार्टीचे छोटे मालक आहेत. मागं निघून जाऊ का? ए मामा आता काय तुझं बुठाला टोळ्या हाणू काय आला पार्टीचं लेखा आपल्या छोटे मालक आहेत. तुम्ही पार्टीचा आता कचरा करा 2 मिनिटं बरं का मालक जरा फोन येतोय हॅलो हॅलो हेलो किधर है भाई अभी खेत से निकल रहा हूँ हाँ अभी कितनी 10 मिनट लगेगा घर पहुँचने को हाँ बोलो ना हाँ ठीक है पैसा मत काजी करो 250 का लेके आएगा मैं आते समय चाचा एक काम करो ना 40 का चिकन मला एकटं टाकलं तू. अरे गावचं काही यात्रा आली जवळ कार्यक्रम ठरवायला जायचे. कार्यक्रम ठरवून जायचं बरं वजनात जायचं बरं वजनात जायचं. खर्च सगळ्यांनी वाटून करायचा गावचा प्रश्न. गावचा प्रश्न खर्च किती बनवते जाऊ दे ना. एक काम करतो गाडी माई घेतो तुझे माई घेतो ना गाडी बरं, चल. एक काम करतो गाडी माई हा. ड्रायव्हर गाडी चालून दो हा. हे डिझेल टाकते डिझेल डिझेल लय महाग डिझेल लय महाग झाले हे डिझेल टाकतील हा. तू आई घाल चला काय रे काय म्हणला रे? अरे गाडी माझी ड्रायव्हर तो जवान. हे डिझेल टाकतील हा. तू आई घाल चला चल, चला. चला मालक काय टाईप करताय मॅनेजर एक काम कर काय रे? थोडं दमानी होऊ दे मला दमानी दामाने हो देवा गाडी कोणाची? गाडी माझी गाडी तुझी. हा. चालवणार हा. चालवणार तो. डिझेल टाकणार हे दोघं डिझेल जण. टाकणार डिझेल आणि मला काय म्हणलं तू आई घाल. आई घाल ना दादा हा? अरे गाडी आई नको का माझं काय सांग ना. तेच मला ना हा. अंदर तू आई घालायचं ते गाडी मग बरं मालक कार्यक्रम गोठवडीमध्ये. जायचं कार्यक्रम ठरवायचा हा. घेऊन यायचा बरं, चालायचं का चला